तर अक्षय शिंदेच्या घराबाहेर पोलीस बंदोबस्त आता तैनात करण्यात आलेला आहे आणि त्याच्या घराला सध्या टाळं आहे. मात्र परिसरामध्ये तणावपूर्ण शांतता आहे. अक्षय शिंदे याच्या बदलापुरातल्या राहत्या घराबाहेरून आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधी मनुश्री पाठक यांनी. बदलापुरातल्या बाललैंगिक अत्याचाराच्या घटनेनंतर ज्या आरोपी विरोधात संतापाची लाट उसळली आणि ज्याला फाशी द्या अशी मागणी बदलापूरकरांनी केली, त्याच आरोपी अक्षय शिंदेचं हे घर. बदलापूरमध्येच एका गल्लीमध्ये त्याचं हे घर आहे. सध्या या घराला टाळं आहे. अक्षय शिंदे याचा संपूर्ण परिवार सध्या हे घर सोडून निघून गेलेला आहे. अक्षय शिंदेचा एन्काउंटरमध्ये मृत्यू झाला. पोलिसांच्या माहितीनुसार अक्षय शिंदेने गोळीबार करण्याचा प्रयत्न केला आणि त्यानंतर स्वरक्षणासाठी म्हणून पोलिसांनी प्रत्युत्तरादाखल गोळीबार केला आणि त्यातच अक्षय शिंदे याचा मृत्यू सुद्धा झाला. अक्षय शिंदे ज्या ठिकाणी याआधी राहत होता त्याचं हे घर, ही त्याची गल्ली. अक्षय शिंदे हा संबंधित शाळेमध्ये सफाई कर्मचारी म्हणून काम करत होता आणि काम करतेवेळीच कामावर असतानाच त्याच्याकडून हा गुन्हा घडला आणि त्यानंतरचा घटनाक्रम हा संपूर्ण महाराष्ट्राला परिचित आहे. आरोपी अक्षय शिंदेला फाशी व्हावी अशी मागणी केली जात होती, मात्र त्याचा न्याय हा देवानेच केलेला आहे अशा प्रकारच्या राजकीय प्रतिक्रिया सुद्धा आज ऐकायला मिळत आहेत. मात्र अक्षय शिंदेचा झालेला हा एन्काउंटर, नेमकी घटना काय घडली याची चौकशी व्हावी अशी मागणी सुद्धा आता विरोधकांकडून केली जाते. कॅमेरामन विद्याधरसह मनुष्य पाठक, झी मीडिया, बदलापूर.